आज आपण बनवणार आहोत चमचमीत व मसालेदार अशी गावरान भरली वांगी, ही 2 चपात्या जास्तच खाल इतकी टेस्टी. कशी बनवायची बघूया, तर रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. भरली वांगी करण्यासाठी लागणारे साहित्य: पाव किलो वांगी घेतलेली आहे मी, छान आहे काटेरी वांगे, आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे, 1 कांदा, थोडी कोथिंबीर, शेंगदाणे घेतलेले आहे कच्चे, कढीपत्ता, खोबऱ्याचा कीस, आलं लसूण, धने आणि थोडे तीळ. आपण मसाले भाजून घेऊया. पॅन मध्ये मी तेल टाकलेलं आहे. आता थोडे शेंगदाणे टाकते आधी मी. शेंगदाणे थोडे भाजून घेतले मी हलके हलके. याच्यातच आपल्याला आलं आणि लसूण टाकायचा, म्हणजे याचं कच्चेपणा निघून जातो. आणि या कढीपत्ता पण याच्यातच टाकत आहे मी, धने पण. हे छान खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला. आता मी तीळ टाकते आणि हे खोबऱ्याचा कीस. आता हे एकत्र भाजून घेत आहे. याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडं, कारण हे वाटण आपण मसाला वांगी मध्ये भरणार आहे, त्याच्यामुळे थोडं मीठ पण टाकून घेतलंय मी. छान भाजला गेलेला आहे आपला मसाला. आता हे मी दुसऱ्या डिश मध्ये काढून ठेवणार आहे, कारण कढईतच जर ठेवला तर तो आणखी जळल्या जाणार, कारण आपली कढई गरम आहे. गॅस बंद कर. भरली वांगे करण्यासाठी आपण वांगी चिरून घेऊया. आधी याचं थोडं देठ कापून घ्यायचं आहे, आणि हे जे काटे वगैरे असतात ना काही, हे आपल्याला लागू नाही खाताना, म्हणून हे पण असे कापून घ्यायचे आहे याच्यामध्ये फुलाचे. याच्यात काही कीड वगैरे आहे का हे बघायचे आपल्याला, म्हणून असे 4 भाग करायचे. असे ते पाण्यात टाकायचे. तर पाण्यामध्ये मी थोडं मीठ टाकणार आहे. मिठाने काय होते, आपलं वांग काळं पडत नाही. तर ह्याप्रमाणेच मी बाकी सर्व वांगे चिरून घेणार आहे. मसाले आपण हे भाजलेले गार झाले, आता मिक्सर मधून काढून घेऊया. पाणी अजिबात नाही टाकायचं, पूर्ण कोरडे काढायचे आपल्याला मिक्सर मधून. याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहे मी. आणि काही आपले हे मसाले घालणार आहे. आपलं हे लाल तिखट, थोडा कांदा लसूण मसाला, आणि थोडी हळद. धने याच्यामध्ये असल्यामुळे धने पावडर नाही टाकणार आहे. आता हे छान जरा जाड बारीक काढून घेणार आहे मिक्सर मधून. हा मसाला मी काढून घेतलेला आहे बघा, छान असा, एकदम बारीक पण नाही जाड पण नाही, ह्याप्रमाणे काढून घेतला आहे. आता याच्यामध्ये आपण थोडा गरम मसाला घालणार आहोत, आणि थोडा आपला काळा मसाला. आणि आता याला मिक्स करूया आपण. तेलामध्ये भाजल्यामुळे कसं असा ओलसरपणा होतो मसाल्याला, म्हणजे आपल्याला वरून तेल टाकण्याची गरज नाही, किंवा याच्यामध्ये पाणी टाकण्याची सुद्धा गरज नाही. म्हणून तेलामध्येच भाजायचा मसाला, म्हणजे छान असा मऊगार मसाला होतो. आता आपण हे वांगे मगाशी याच्यात ठेवले मिठामध्ये, आता हे पूर्ण पिळून घ्यायचे आहे, एक एक वांगे असे. आता याच्यामध्ये आपण मसाला भरून घ्यायचा आहे.
छान अशी चटपटी भाजी होते. माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. पहिल्या प्रयत्नामध्ये जमणारी भाजी आहे ही. असं भरून घ्यायचं आपण, पूर्ण पॅक करायचं याला चारही बाजू आपल्या. आता ह्याप्रमाणे बाकीचे पण मी वांगी भरून घेणार आहे. आता भाजी करायला घेऊया आपण. तेल गरम झालेलं आहे. आधी मी मोहरी टाकते. छोटा चम्मच भरून मोहरी घेतली आहे मी. आणि त्याच्यामध्येच आता कांदा काढून घेणार आहे मी. कांदा बारीक चिरलेला आहे. कांदा छान आपल्याला होऊ द्यायचा आहे, ब्राऊन होऊ द्यायचा छान. आणि त्याच्यानंतरच आपण बाकीचं टाकायचं आहे. आता कांदा आपला बऱ्यापैकी झालेला आहे ब्राऊन बघा. आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून देऊया. टोमॅटोनं काय होते, आपलं वांग कुठलंही वांग असू द्या थोडं कडवट लागतं. टोमॅटोनं त्याचा कडवटपणा नाहीसा होत. त्याच्यामुळे आपण वांग्यामध्ये जरूर टोमॅटो टाकायचं. प्युरी करून टाका किंवा असं जरी टाकलं तरी चालेल. फक्त हे छान शिजू द्यायचं. त्याला मी जरा वाफ काढून घेते. त्याच्यानंतर याच्यामध्ये वांगे टाकणार आहे. आता झाकण काढलंय मी याचं. आता बघू, टोमॅटो आपले छान बऱ्यापैकी झालेले आहे. आता हे वांग्याबरोबर छान होतात मऊगार. आता आपण याच्यामध्ये एक एक वांग सोडूया. अशी छान पॅक करायची याला, म्हणजे मसाला बाहेर येणार नाही, त्यातच राहणार आणि छान शिजणार आपली वांगी. थोडं इकडे तिकडे करूया याला वांग्यांना. घाई गडबड जर असेल, आपल्याला वांग्याची भाजी करायची, भरलं वांग, त्यावेळेस काय करायचं, दाण्याचा कूट घ्यायचा, त्याच्यातच आपलं मसाले वगैरे मिक्स करायचे आणि थोडं ओलावा राहावं म्हणून थोडं तेल किंवा पाण्याचा वापर करायचा आणि असं वांग्यामध्ये भरायचं. वेळ असेल तर मग असं वाटण घाटण करायचं. आता याला मी वाफ देणार आहे, छान झाकून ठेवणार. आता हे माझ्याकडे हे काचेचं असल्यामुळे मी असं ठेवत आहे. पण याच्यावर आपण वांग्यावर झाकण ठेवताना आपलं खोल झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं आणि ते पाण्याचाच वापर नंतर आपण वांग्याच्या भाजीमध्ये करायचं. आणि असं पण चालते किंवा शेवट मग आपण पाणी गरम करू शकतो बाजूला. मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर हे मी झाकण काढून बघते. मी 2-3 वेळा हे अलटी पलटी केलेले आहे, असे फिरवून घेतलेले आहे वांगी. बऱ्यापैकी झालेले आहे. आता आपण याच्यात हा मसाला टाकूया. मसाला आधी का नाही टाकला मी, कारण हा मसाला आपण भाजलेला होता आधीच. आणि आधीच जर टाकला वांग्याबरोबर तर तो जळण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे मसाला नंतर टाकायचा. आता याच्यामध्ये होऊ द्यायचं ही थोडं 5 मिनिट. परत याच्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यात थोडं पाणी टाकणार आहे. तर याच्यामध्ये मी थोडे थोडे मसाले टाकून घेते. आपण टाकलेले आहे या वाटणमध्ये, पण थोडे थोडे टाकायचे आपल्याला. हळद टाकली थोडी, थोडा गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. मिठाचा अंदाज घेऊन टाका बरं मीठ, कारण काय आपण या वाटणमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे फिरवून घ्यायचं आपल्याला छान. आणि याच्यात आपण आता पाणी सोडूया जरा. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. तुम्हाला किती घट्ट पाहिजे, किती पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं आहे. मी थोडंच पाणी टाकलेलं आहे, कारण मी जरा सरसरीत आणि चटपटीत करणार आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी टाकलंय. तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता तुम्ही. तर याला वाफ द्यायची आहे. झाली आपली भाजी बघा, छान वांगी शिजलेली आहे. म्हणून असे भरले वांगे करायचे असले ना तर छान असे बारीक बारीक वांगे घेऊन बघायचे आणि घ्यायचे. आता याच्यावर मी कोथिंबीर टाकते. छान सुगंध सुटलेला आपला मसाल्यांचा. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा कुणाकुणाला रेसिपी आवडली ते. आणि असेच माझे व्हिडिओज बघत चला
आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला सबस्क्राईब करा.